तर आता बातमी आहे नागपूरमधून। नागपुरातील चिंतन शिबिरामध्ये अजित पवारांनी नेत्यांचे कान टोचले। काही नेत्यांना कार्यक्रमाला येण्याला उशीर झाल्याने दादांनी नेत्यांना चांगलंच सुनावलंय। यापुढे दारच बंद करणार असल्याचा इशाराही दादांनी यावेळेला नेत्यांनी दिलाय। तर बोलताना सुसंस्कृतपणा असायला हवा असं म्हणत दादांनी प्रवक्त्यांची देखील कानउघडणी केली। वेळेच्या बाबतीत कार्य तत्पर राहा। मी मगाशीच बोलत असताना हिरामण खोसकरला म्हणलं का रे बाबा जरा उशीर झाला यायला। मग तो हळूच नरहरी झिरवाळींच्याकडे बघत होता, पण म्हणलं राधा रात्री 1 वाजता आला। अरे म्हणलं तुम्हाला 15-20 दिवस सांगितलेलं होतं की आजचा दिवस आपला महत्त्वाचा आहे, तसं आता इथून पुढे होऊन देऊ नका। मी खरंच पुढच्या वेळेस दारच बंद करणार आहे। जर 9:30चं टायमिंग असेल ना, 9:30 वाजल्यावर दार बंद। जे बाहेर असतील त्यांना पक्षाबद्दल किती आस्था आहे, प्रेम आहे हे त्या ठिकाणी लक्षात येईल। त्याच्यामुळे तसं आता करू नका। इतकं टोकाचं पाऊल कृपा करून उचलायला लावू नका। काही लोक अतिशय चुकीचं बोलतात। त्यांनी तसं बोलले तर विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणून विषय सोडून द्यायचा, फार त्याचं उत्तर द्यायच्या भानगडीमध्ये पडायचं नाही। मी मगाशीच सांगितलं पेशन्स ठेवले पाहिजे। कधी कधी काही प्रवक्ते असं काही बोलतात आणि कुणाला तरी अंगावर घेतात। काही कुणाला अंगावर घेऊ नका। तुम्ही प्रवक्तेपद नीट सांभाळा आणि पक्षातला त्याच्यातनं मदत कशी होईल, पक्षाची प्रतिमा जनमानसाच्या समोर कशी चांगली पद्धतीने पुढे जाईल, अशा प्रकारचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये सगळ्यांच्याकडनं झाला पाहिजे।